मुरगुड महामार्गासाठी व्यावसायिकांनी स्वतःहून हटवले गाळे. पर्यायी जागेसाठी व्यापाऱ्यांची पालिकेकडे मागणी. गडिंग्लज कागल महामार्गाच्या मुरगुड शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाला वेग आला असून शहरातील व्यावसायिकांनी विकास कामाला सहकार्य करत स्वतःहून आपले गाळे हटवण्याचा पुढाकार घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील रस्ते विस्ताराच्या कामास गती मिळाली आहे. यापूर्वी बस स्टँड परिसरातील अतिक्रमण असलेले गाळे हटवण्यात आले होते. त्यानंतर आता पोस्ट ऑफिस समोरील गाळे देखील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने काढून घेतले आहेत. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांच्यावर सध्या इतरत्र व्यवसायासाठी पर्यायी जागा शोधण्याची वेळ आली आहे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मुरगुड नगरपालिकेतर्फे नाका क्रमांक 1 तसेच पोलीस स्टेशन जवळ नवीन गाळे उभारण्यात आले आहेत. मात्र या गाळ्यांचा लिलाव अद्याप झालेला नसल्याने सध्या जागा गमावलेल्या व्यापाऱ्यांना त्यामध्ये अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. महामार्गाच्या कामामुळे शहराला प्रशस्त रस्ता तसेच दोन्ही बाजूंना नियोजित फुटपाथ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन शहरातील व्यापार व अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान बस स्टँड परिसरानंतर हुतात्मा तुकाराम चौकापर्यंत असलेली अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याचं संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला उपलब्ध गाळ्यांचा लवकरात लवकर लिलाव करून स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे अशी विनंती केली आहे. तसेच एसटी महामंडळाकडे येथे व्यापारी कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी देखील करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स उभारल्यास महामंडळालाही आर्थिक लाभ होऊ शकतो असं व्यापाऱ्यांचं मत आहे. सध्या गाळे हटवल्यामुळे नेहमी वर्दळीने गजबजलेला मुरगुड बस स्टँड परिसर काहीसा शांत दिसत असून शहराच्या बदलत्या रूपाचीही नांदी मानली जात आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.